नागपुर में दीपक सावंत ने बच्चू कडू के मुद्दे पर कहा कि अंतिम निर्णय पार्टी लेगी। साथ ही मराठी भाषा अनिवार्यता पर जोर देते हुए उन्होंने संगठन और मतदाता सूची पुनर्निरीक्षण पर भी महत्वपूर्ण बातें रखी। नाही, मी पण आपल्यासारखंच मीडियावरती ऐकतो आहे, कारण याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावरती जी आली ती मीडियामधून, प्रिंट मीडियामधून आली आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आली। त्यामुळे जर बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया। आव्हान वगैरे काय, कारण शिंदे साहेब, माननीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जर हा विचार केला असेल तर तो स्वागतार्ह आहे, कारण पक्ष हा वाढला पाहिजे, विदर्भात देखील पक्ष वाढला पाहिजे अशीच आमची भूमिका राहील। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोललं गेलं पाहिजे अशी आमची सर्वांची धारणा आहे। मग कोणी असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल किंवा इतर व्यापारी असेल, निदान कामापुरती तरी त्याला मराठी यायला पाहिजे। आपण जर दक्षिणेकडची राज्य बघितली तर आपल्याला हा भेद दिसून येतो। मुंबईमध्ये कोणीही कोणत्याही भाषेत बोलतो। मुंबई सर्वांना जरी सामावून घेणार असेल तरी मुंबईचं मुंबईपण आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण टिकवायचं असेल तर मराठी टिकलीच पाहिजे असं माझं मत आहे। या भूमिकेवरून टॅक्सी युनियन मी काही वर्षापूर्वी पाहत होतो। शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी माझ्याकडे जबाबदारी दिली होती। तर टॅक्सीमध्ये देखील अनेक हिंदी भाषिक होते, अनेक मुस्लिम आमचे बंधू होते, पण सर्वजण आमच्याशी बोलताना मराठीतच बोलायचे आणि आम्ही देखील त्यावेळी असंच म्हटलं होतं की जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे आणि मराठी माणसाने देखील एक प्रयत्न केला पाहिजे की कोणाशीही बोलताना मराठीतून पहिल्यांदा बोललं पाहिजे। तर बघा, शिवसेनेची भूमिका तर आमच्याकडे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबच ठरवतात आणि ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं असेल, त्यांच्यात काय बोलणं झालं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना कळत नाही। तर त्यामुळे त्यांचं काही बोलणं झालं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी करावं, कारण शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी आज इथे देखील नागपुरात देखील पाठवलं आहे। त्यामुळे हे वाढणं, हा पक्ष जर वाढत असेल तर एव्हरीबडी इज वेलकम। सर, तरी अशी चर्चा होता की ते बच्चू कडू भाजपपासून दूर आहे म्हणून शिवसेनेसोबत घ्यावं आणि असंही बोललं जातं। असं काही नाही आहे, हा उगाचच मीडियामार्फत काहीतरी चुकीचा मेसेज पसरवला जातो। आज जे येथे BLAच्या संबंधामध्ये बैठक आहे, कारण सर्वेक्षणाचं काम, पुनर्विलोकनाचे मतदार यादीचं काम सुरू आहे। तर त्यासाठी जे BLA नेमण्यात आहेत त्यांना कामं नेमून दिलेली आहेत, ते काम कसं करतात किंवा त्यांनी काम कसं करावं याविषयी त्यांना आम्ही माहिती देणार आहोत।